मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी संध्याकाळी घरीच येणार. बायको आणि बोका कितीही लाड केलं तरी गुरगुर करणारच. अहो पण जोक आहे, तुम्ही काय एवढं मनावर घेताय? तू पण पचून घे. मला तुमच्यामुळे लाडकी बहीण योजना मिळणार नाही. का बर? का बरं म्हणजे तुम्ही टॅक्स भरता, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे. मग मी का करू? मी का करू म्हणजे महिन्याला मला 1500 रुपये तुम्ही द्यायचे. अहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? काय हो त्या पूजाच्या फोटोला लाईक केलाय तुम्ही? त्रास होलाय की नाही तुला? नाही नाही खरं खरं सांग, होलाय की नाही त्रास? नाही नाही नाही. जा मग एक कप चहा करून आण. सांगा त्या पूजीला. आज सुबह पतिदेव से मेरा जोरदार झगड़ा हो गया था, तो गुस्से में मेरे से बोले कि तेरे जैसी ना 50 मिलेंगी. मैंने कहा अभी भी मेरे जैसी ही चाहिए. मतलब कुछ बात तो है मुझ में. पहिल्या पोरांचे नखरे असे होते, गोरीच पाहिजे, केसच लॉंग पाहिजे, हायटेडच पाहिजे, दिसायला सुंदरच पाहिजे. आणि आत्ताच्या पोरांचे नखरे काळी असली तरी चालन, बुटकी असली तरी चालन, भुंडी असली तरी चालन, फक्त लग्नासाठी पोरगी पाहिजे. काही लोकांची सुंदर बायको असून पण दुसऱ्यांच्या बायकांकडे बघत असतात ना, समजून जायचं आयफोन असून पण ओप्पो आणि विवो मध्ये जीव अडकलेला आहे. हसताय काय? दारिद्र्याची लक्षणं असतात ती. तुम्ही पण तसलेच खरंच. काय झालं एवढ्या टेन्शन मध्ये बसलीस? काल बाजारामध्ये 4000ची साडी. बस बस, तू टेन्शन मध्येच राहा. माझी राणी बनणार का? आधी मला हे सांग, तुला राजा कोण बनवलंय? आपको कोई कुछ कह देता है तो दुखी मत हुआ करो, बिल्कुल भी दुखी मत हुआ करो. भगवान ने इतनी बड़ी जुबान दी है, सुना दिया करो तुम भी. बात तो सही है. मला कुणाच ऐकू, मला पाहिजे. काय लिहिते ग? हे बघा ऐका, सोमवारी शॉपिंग, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला आणि गुरुवारी पिकनिकला आणि शुक्रवारी ब्युटी पार्लर आणि मग शनिवारी पिक्चरला आणि रविवारी मंदिरात. कशाला? भीक मागायला. ए दे ना माय, माय दे ना.